नमस्कार. महा एम-टी-व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत. मी कालच एक व्हिडिओ केला, तो आपण बघितलाच असेल. अ, तिसऱ्या महायुद्धाची सावली सगळ्या जगावरती आता पसरत चाललेली आहे. तिसरं महायुद्ध आपल्या उंबरठ्यावरती जगाच्या आलेलं आहे की काय? असा प्रश्न त्याच्यात मी विचारला होता. असं वाटतंय की ते महायुद्ध अजून जवळ येतंय की काय? असा एक विचार मनी आला. कारण तो व्हिडिओ केल्यानंतर साधारण 4 तासांनी इराणनी इस्रायलवरती हल्ला सुरू केला. म्हणजे इराणनी धमक्या बरेच दिवस दिल्या होत्या, की आम्ही इस्रायलवर हल्ला करू. कारण इस्रायलने आमच्या राजदूतावासावरती म्हणजे एम्बॅसीवरती सिरियामध्ये हल्ला केला होता वगैरे, वगैरे. आणि खरं पाहता एम्बॅसी किंवा कॉन्सुलेट जी असते, एम्बॅसी विशेष करून म्हणजे दूतावास, ते त्या दुसऱ्या देशात जरी एम्बॅसी असली, तरी ते ज्या देशाची एम्बॅसी असते त्यांची भूमी धरली जाते. म्हणजे इराणचा दूतावास दमास्कसमध्ये, सिरियामध्ये होता, तर त्या दूतावासाजवळची भूमी ही इराणची भूमी समजली जाते. त्या भूमीवर इराणचे कायदे कानून लागू होतात. त्यामुळे त्याच्यावरती जर हल्ला झाला, अर्थात हा हल्ला दूतावासावर झाला नाही, दूतावासाच्या शेजारी असलेल्या कॉन्सुलेटवरती झाला. कॉन्सुलेट म्हणण्यापेक्षा कमर्शियल ऑफिस जे होतं इराणचं त्याच्यावर झाला. परंतु इराण असं म्हणू शकतं, की इस्रायलने आमच्या भूमीवर हल्ला केला. आणि त्या हल्ल्यामध्ये इराणचा एक सीनियर जनरल जाहेदी आणि 4 इतर आर्मीचे ऑफिसर्स मारले गेले. तेव्हा याचा बदला आम्ही घेऊ असं इराणच्या सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनी यांनी जाहीरच केलं होतं. त्याप्रमाणे हा हल्ला झाला. म्हणजे हा हल्ला सुरू झाला. या हल्ल्यात काय केलं, तर 200 ते 300 साधारण मिसाईल्स, ड्रोन आणि असंही म्हटलं जातं क्रूज मिसाईल्ससुद्धा इराणमधनं इस्रायलवरती डागण्यात आलेली आहे. बहुतांशी ही सगळी मिसाईल किंवा ड्रोन हे हवेतच नष्ट झाले. कारण इस्रायलनी स्वतःचं संरक्षण करण्याकरता आयर्न डोम नावाचे एक तंत्रज्ञान बसवलेलं आहे. त्या तंत्रज्ञानाचं साधारण व्यवस्था अशी असते, की एखादं मिसाईल येताना त्यांच्या रडारला कळलं, की रडार त्याचं कॅल्क्युलेशन करतं. हे मिसाईल कुठे येऊन पडेल त्याचा अंदाज रडारला घेता येतो आणि त्या मिसाईलचा जो मार्ग असतो, त्या मार्गाला वाटेमध्येच भेदणारी मिसाईल्स ते तंत्रज्ञान पाठवू शकतं आणि अशी मिसाईल पाठवून ह्या मिसाईलचा ध्वंस करता येतो. म्हणजे तुमच्या भूमीवर पडण्याच्या आधी हवेतच ते नष्ट करण्यात येतं. अर्थात त्याचे तुकडे वगैरे काहीतरी जमिनीवर येऊन पडतात. त्यांनी कदाचित थोडं नुकसान होतं. पण मुख्य मिसाईल पडल्यानंतर जेवढं नुकसान झालं असतं, तेवढं नुकसान मात्र खचितच होत नाही. तर इस्रायलच्या सैन्याने असा दावा केला आहे, की आमचे सगळ्या जागा सुरक्षित आहेत. आमच्या जागांवरती इराणचं एकही मिसाईल पडलं नाहीये. 1-2 मिसाईल जिथे पडले तिथे मोकळी जागा होती. तिथे काहीही नुकसान झालेलं नाही. आणि लक्षात ठेवा, ज्या बातम्या आल्या आहेत त्या बातम्यामध्ये वेगळ्या प्रकारचे दावे केले गेलेत. एक म्हणजे कोणी सांगितलंय क्रूज मिसाईल पाठवलंय. क्रूज मिसाईलला यायला जरा वेळ लागतो कारण क्रूज मिसाईल हे जमिनीसरशी जातं. साधारण 100 ते 200 फूट उंची किंवा 400 फूट उंच एवढ्या उंचीवरनं जातं. त्यामुळे त्याची गती कमी असते. तर क्रूज मिसाईलला यायला बराच वेळ लागतो. इराण लांब आहे तसं 1725 मैल लांब आहे याच्यापासनं, इस्रायलपासनं. 1725 नाही, आणखीन जास्ती लांब आहे. तर इतक्या लांब न यायला त्याला वेळ लागतो. त्याच्याऐवजी बॅलिस्टिक मिसाईल जर असलं तर ते 12 मिनिटात इस्रायलवर येऊन पडू शकतं. काही बॅलिस्टिक मिसाईल्ससुद्धा वापरली गेली आहेत आणि ती आयर्न डोमनी नष्ट केली आहेत, असं इस्रायलचं म्हणणं आहे. ड्रोन मात्र त्यांनी भरपूर पाठवलेत. 100च्या वर ड्रोन त्यांनी पाठवलेत आणि हे ड्रोन साधारण कमी गतीने येतात, परंतु यांची आकाशात राहण्याची क्षमता पुष्कळ जास्त असते. साधारण 300 किलो वजन हे ड्रोन घेऊन येऊ शकतात. 2000 किलोमीटरची यांची रेंज असते. ती इराण ते इस्रायलच्यामध्ये तेवढी रेंज पुरते त्यांना. आणखीन ते जवळ-जवळ 24 तास हवेमध्ये फिरू शकतात. आणि हे जे ड्रोन इराण पाठवतंय त्याला कामिकाझी ड्रोन म्हणतात. कामिकाझी हा एक जपानी शब्द आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जपाननी असं सांगितलं जातं, की बरीचशी विमानं त्या पायलट सकट जाऊन अमेरिकेच्या नौदलातल्या जहाजावरती ते विमान आदळायचं आणि कामिकाझी म्हणजे स्पिरिट म्हणजे आत्मा. म्हणजे ही जी पायलट होते ते स्वतःला नष्ट करायचे आणि त्यांचा आत्मा देशाला अर्पण करायचे, अशी काहीशी ती कल्पना होती. त्यामुळे कामिकाझी म्हणजे आत्महत्या असाही एक प्रतिशब्द आपण त्याला वापरू शकतो. तर हे ड्रोन पण असेच असतात, पण याच्यात मनुष्य नसतो. हे ड्रोन कामिकाझी ड्रोन म्हणजे येऊन आपल्या लक्ष्यावर जाऊन आदळतात. मध्ये जे 300 किलोग्राम स्फोटक म्हणजे भरपूर मोठा स्फोट होऊ शकतो. त्या स्फोटाने लक्ष्याचं नुकसान होतं. लक्ष्य जिथे पाठवलं असेल त्याच्यावर नुकसान होतं.
इराणने असं सांगितलं की आम्ही इस्रायलच्या सगळ्या मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटवरती हल्ला केलाय. दक्षिणेला इस्रायलच्या दक्षिणेला नेगेव नावाचं एक वाळवंट आहे. त्या नेगेव वाळवंटामध्ये डिमोना नावाचा एक अणुभट्टी आहे. ती त्यांची पहिली अणुभट्टी. त्यामुळे इस्रायलने जो अणुबॉम्ब बनवला तो डिमोना रिएक्टरमधनं बनवला. तर इराणचं असं सांगणं आहे की आमचे ड्रोन आम्ही त्या भागात पाठवलेत, मिसाईलही त्या भागात पाठवले. सांगण्याची गोष्ट इराणची अशी की आम्ही तुमच्या नागरिकांवर हल्ले करत नाही, तुमच्या लष्करी ठाण्यांवरती आम्ही हल्ले करतो. पण हल्ला हा हल्लाच असतो. त्यामुळे तो आलेला आहे. बरं, जो बायडननी अत्यंत स्पष्ट शब्दात अमेरिकेचे राष्ट्रपती सांगितलं होतं की इराणनी हा हल्ला करू नये, कारण आम्ही इस्रायलला संपूर्ण सुरक्षा देण्याला बांधील आहोत. आता तर निवडणुकीचं वर्ष आहे. त्यामुळे यहुद्यांची सुरक्षा जर एखादा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करत नसेल, तर त्याला यहुद्यांचा पैसा मिळणं अमेरिकेमध्ये कठीण होऊन बसेल. निवडून येण्याचीच पंचाईत होईल. हा एक वेगळा भाग झाला. परंतु इतकी धमकी दिली म्हणजे जो बायडननी इराणच्या राष्ट्राध्यक्ष अली खामेनी म्हणजे त्यांचे धार्मिक नेते त्यांना ही धमकीसुद्धा दिलेली आहे की तुम्ही हल्ला करू नका, परिणाम वाईट होतील. आणि याच्यात बरेच इराणचे जे 2 पाळलेले संस्था आहेत, दहशतवादी संस्था आहेत. हिजबुल्ला ही सिरिया आणि लेबनॉनमध्ये आहे आणि हुती हे येमेनमध्ये आहेत. तर हुतींनी लगेच आपल्याकडे असलेले मिसाईल इस्रायलवर टाकायला सुरुवात केलेलीच आहे. पण ते आधीही टाकत होते. त्या हुतींची 2 मिसाईल तर वाटेमध्येच अमेरिकेच्या फौजांनी उडवून टाकली. कारण अमेरिकन नेव्ही सध्या त्या लाल समुद्राच्या आसपास संचार करत आहे. त्यामुळे त्यांचं लक्ष हुतीच्या मिसाईलवरती होतंच. अमेरिकेने इराणचं सुद्धा बॅलिस्टिक मिसाईल जॉर्डन देशाच्या वरतीच ध्वस्त करून टाकलं. म्हणजे जॉर्डन देशाला या युद्धात डायरेक्ट भाग न घेता सुद्धा युद्धाची झळ सहन करायला लागते. तशी पाहिली तर संपूर्ण पश्चिम आशियालाच या युद्धाची झळ आता सहन करायला लागते. त्याचं कारण मुख्यत्वे करून असं आहे की हा सगळा जो रिजन आहे, तो रिजन आता विमानांना बंदी केलेली आहे. कारण मिसाईल जर मागे पुढे चाललेली असली तर विमान दिसलं तर विमानाचा वेध घेऊन विमान उडवेल. त्यामुळे सगळ्या हवाई कंपन्यांनी या सगळ्या ठिकाणी जाणाऱ्या आपल्या फ्लाईट्स थांबवलेल्या आहेत. ही जी एअर स्पेस आहे पश्चिम आशियावरची म्हणजे इराण, इराक, जॉर्डन, इस्रायल ही सगळी अबुधाबी, युनायटेड अरब एमिरेट्स, येमेन ही सगळी एअर स्पेस सध्या बंद आहे. म्हणजे विमानं आता त्याच्यावरनं जाणार नाहीत. काही विमानं जी ऑस्ट्रेलियाची विमानं होती ती ब्रिटनला जायची, ती सुद्धा या एअरस्पेसचा वापर करून जायची. क्वांटसचं विमान तसं जायचं. त्यांनी ती फ्लाईटच बंद केली. कारण या एअरस्पेसनी जाऊनच ते 17 तासामध्ये युरोपमध्ये पोहोचू शकायचं, तर ती वापरणंही त्यांनी बंद केलं आहे. तर आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध याच्यावरती तर याचा परिणाम होणारच आहे. सगळे देश तातडीने हे युद्ध होऊ नये याकरता भरपूर प्रयत्न करतायत. भारतसुद्धा त्यामध्ये प्रयत्न करतोय. कारण भारताला सुद्धा इराण आणि इस्रायलचं युद्ध व्हावं असं अजिबात वाटत नाही. याला आणखीन एक पदर आहे. इराण हा शिया देश आहे. त्यामुळे सुन्नी देश जे आहेत, जसं सौदी अरेबिया आहे, संयुक्त अरब अमिराती आहे, बहरीन आहे, कुवेत आहे, या लोकांना इराणनी या युद्धात सरशी करणं अजिबात नको आहे. त्यामुळे जरी ते तनानी नसले तरी मनानी ते या युद्धात इराणच्या विरुद्धच आहेत. नक्कीच. हा प्रकार तिथे चाललेला आहे. इराणने सुद्धा या युद्धात भाग घेण्याचं खरं कारण वेगळंच आहे. अयातोल्ला अली खामेनी आणि त्याचे जे सगळे धार्मिक नेत्यांची राजवट आहे. कारण इराणमध्ये सैन्याचं सुद्धा नेतृत्व अयातोल्ला खोमेनीच करतात. म्हणजे तो जो धर्मगुरू आहे त्याच्याकडे पूर्ण इराणचं नेतृत्व असतं आणि ती कडक हुकुमशाही आहे बरं का. तिथे काही लोकशाहीचा दाखवतात, ते निवडणुका होतात वगैरे, पण लोकशाहीचा काही संबंध नाही. पण ते देशामध्ये अतिशय अनपॉप्युलर झालेले आहेत. लोकांना ते नको आहेत. कारण त्यांच्यामुळे इराणवरती इतके प्रतिबंध लागलेले आहेत की लोकांचं साधं आयुष्य जगणं कठीण होत चाललेलं आहे. प्रतिबंध म्हणजे सँक्शन्स ज्याला म्हणतात. पाश्चिमात्य देश इराणच्या धार्मिक मुजोरीला उत्तर म्हणून इराणला काहीच टेक्नॉलॉजी पुरवत नाहीत, काही जाऊ देत नाहीत. त्यामुळे इराण फक्त चीन आणि रशियावर थोडासा या बाबतीत अवलंबून असतो. इराणनी स्वतः ड्रोन खूप बनवले. त्यातले काही ड्रोन तर त्यांनी रशियाला विकले. युक्रेन युद्धामध्ये रशियाने ते ड्रोन्स वापरले सुद्धा आहेत. असं असल्यामुळे आणि अली खामेनी यांनी हे युद्ध केलंच पाहिजे, बदला घेतलाच पाहिजे. पण एक त्यांनी स्टेटमेंट लगेच केलं की आमचा बदला घेऊन झालेला आहे. म्हणजे तुम्ही आमच्या कॉन्सुलेटवरती बॉम्ब टाकले, आम्ही तुमच्यावर बॉम्ब टाकले, आता पुरे. फक्त आता पुरे हे कंसात आहे. आता पुरे हे ते म्हणलेलं नाही आहेत. पण एक लक्षात येतं की अमेरिका, इस्रायल आणि इतर पाश्चात्य देश यांचं जॉईंट सामरिक प्रतिरोध करायचा तेवढी शक्ती काही इराणमध्ये नाही आहे. त्यामुळे बहुतेक इराणची इच्छा सुद्धा आता झालं ना सांगून, आता हा युद्ध बंद करावं अशीच असेल. मी इराणमधल्या माझ्या काही मित्रांशी बोललो. लकीली WhatsApp आणि या सगळ्यांनी मला त्यांच्याशी बोलता आलं.
तर त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं त्यांना कोणालाच हे युद्ध नको आहे, कारण त्या सगळ्यांना याचा त्रास होतो आणि हे धार्मिक नेते त्यांना नीट जगू देत नाही. तो काही त्यांना नीट करता येत नाही. सारखे प्रतिबंध असतात, डोक्यावर हिजाब घाला, अमुक करा, तमुक करू नका. बरं, या धार्मिक नेत्यांना कळत काहीच नसतं. धर्माचं ज्ञान त्यांना असेलही कदाचित, पण त्याचा उपयोग लौकिक अर्थाने होत नाही. त्यामुळे इराणची सगळ्या बाजूनी नाकेबंदी होतीये, कुचंबणा होतीये. त्यामुळे नॉर्थ कोरिया आणि चीन यांच्यासारख्यांची मैत्री ठेवायला लागते. खरं इराणी लोकांना त्यांच्याशी मैत्री नकोय. तंत्रज्ञानात इराण मागे पडतो, कारण तंत्रज्ञानाचा कुठलाही ॲडव्हान्स भाग इराणपर्यंत पोहोचूच दिला जात नाही. असं असल्यामुळे इराणमधनं सुद्धा हे युद्ध शक्य तितक्या लवकर थांबावं अशी हाक यायला लागेल. फक्त ते हुकुमशाहीमध्ये ती तुमच्या आमच्या कानावर पडेपर्यंत वेळ जाईल. इथे मात्र भारत फार चांगली भूमिका घेऊ शकतो, कारण या युद्धाचा परिणाम म्हणून पर्शियन आखातामधलं म्हटलंच तुम्हाला, पर्शियन एअरस्पेस बंद झाली आहे आणि तिथल्या ज्या टँकरच्या वाहतुकी आहेत, जिथनं आपलं तेल येतं, कच्चं तेल जिथनं येतं, त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई होऊ शकते. बरं, अमेरिकेचे युद्धनौका तिथे आजूबाजूला आहेत. उद्या जरा तरी कोणाच्या अतिउत्साहामुळे या युद्धात गोळ्या सुटल्या, मिसाईल सुटलं, आणखीन काही स्फोट झाले, तर हे युद्ध एकदम प्रचंड भडकण्याचा धोका आहे. ते भडकलं तर इंधन तेलाची आयातच बंद होईल. इराण तर मरेलच त्यामध्ये, कारण इराणला इंधन तेल विकूनच पैसे मिळतात. परंतु आपल्यासारखे देश जे त्या इंधनावरती अवलंबून आहेत, त्यांना सुद्धा ह्याच्यात बराच त्रास सोसायला लागेल. म्हणून भारताने दोन्ही पार्टींना विनंती केली आहे की तुम्ही हे युद्ध थांबवा. अमेरिकेने तशीच विनंती केली आहे की तुम्ही हा युनोमध्ये जाऊन प्रश्न न्या आणि तिथे सोडवा. तिथे काय निकाल होईल ते बघू ना आपण. लगेच लढाई करण्याचं काय कारण आहे? असे शांततेचे प्रयत्न देखील चालू आहेत. परंतु इराणचे जे सर्वोच्च नेते आणि त्यांचं जे मंडळ आहे, त्या लोकांना इराणमधले जे धर्मांध नागरिक आहेत त्यांचे सुद्धा बाजू घ्यायला लागते. कारण त्या नागरिकांना तिथे जल्लोष पण केला, चला चला इराणनी बदला घेतला. माझा असा अंदाज आहे की 1-2 दिवसामध्ये हे युद्ध शमेल. जर इस्रायलनी प्रतिहल्ला केला नाही तर. इस्रायलची कॅबिनेटची मीटिंग आता चालू आहे. त्यांचाही विचार आहे की आता इराणला कसं रोखायचं. स्वतःचं संरक्षण करणं हा एक भाग झाला, परंतु इराणवरती जर इस्रायलने हल्ला केला, कारण इस्रायलकडे विमानदळ अतिशय सक्षम आहे, तर विमानदळ जाऊन इराणवर बॉम्बिंग करू शकतं, तर मात्र हे युद्ध लवकर थांबेल असं नाही. तसं होऊ नये आणि इराणला सद्बुद्धी सुचावी आणि इराणनी वाटाघाटीच्या टेबलावरती यावं अशी आपण शुभेच्छा व्यक्त करून, कारण नाही तर आपल्याला त्याचा थोडासा त्रास होऊ शकतो. मी हा व्हिडिओ संपवतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आपल्या कमेंटद्वारे आम्हाला ते कळत असतं. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जर अजून दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ झाले की तत्क्षणी आपल्याकडे त्याची बातमी पोहोचेल. असो, नमस्कार, सुरक्षित राहा आणि जय हिंद. नमस्कार, धन्यवाद.